वैशाली हो काय करते? आले. आले म्हणजे अरे एवढं काय करते का घरात? हाका मार टाकून येत अहो, काय आवरत होते? हातातलं काम टाकून द्यायचं मग तुमच्याकडे यायचं का? द्यायचं फेकून. एवढं काय लय अर्जंट काय काम? काय माणूस आहे भाई. आवरलं नाही तिकडून न बोलतो, आवरलं तिकडून न बोलतो. हा पण एवढं काय मग माणूस हाका मारतय ना. आता मग आले ना. अर्जंट असेल ना. बरं बोला ना, आले ना आता. आता महिना कोणचा चाललाय? मला नाही माहिती कोणता चाललाय, मला काम पडलेले हे Calendar बघत आहे का नाही? बोलायला काय मला काय मदत देत मला लय. जरा ऐकत जा काही गोष्टी. आता काय ऐकायचंय? काम पडलंय मला वाटतं. सीजन कोणचा चाललाय आता? मला नाही माहित कोणता चाललाय. आंब्याचा चाललाय. गोंडा आहे का नाही? धोंडा मग आपल्याला काय कॅलेंडरची ना आपली ओळखच नाही. सांगून काय उपयोग आहे ना त्याचा? बर मग काय करतात? आता ती बहिणीला बोलवायचंय. बहिणीला यायचं तुमच्या? आमच्या म्हणजे ती काय गावाची बहीण आहे काय सगळे? नाही तुमची बहीण. हा म्हणजे असं मग तुमची बहीण येणार आहे का? हा मग बोलावं लागेल ना. हा का? आणि मग घरी खायला नसल नाही का कोणाला? त्यांना? अरे तिकडे असू नाही तर उपाशी राहू, पण आपलं काम आहे त्यांना बोलावणं. त्याच्यामुळे त्यांना बोलायला का बिकार चोटांना. तू नीट बोलशील का नाही? नीटच तर बोलते मी आता, किती चांगलं बोलते. हा ना, लय मस्त मस्त बोलत आहे. मग? अरे माहिती वाईट कधी बोललेच नाही बहीण आहे का ते आजपर्यंत. दाजी त्यांना बोलावंच लागेल ना. काय तुम्ही गुणगान गाताय? आई बापा गेले तोंड वासून, तिने तिचा हिस्सा घेतला, झाली मोकळी. हा आणि तुम्ही धोंडे खायला बोल राहिले का आता तिला? जाऊ दे घेऊ दे. काय होतं आता समजा चुकली ती, मग काय आपण चुकून जमत का? म्हणजे तिने तिचा हिस्सा बी घ्यायचा? घेऊ दे घेतलं, मग आता होता म्हणल्यावर घेणारच आहे ना. अहो, किती बांधली तुमच्या संगती, बांधली कधी नीट पण- तरी बोलली का? आता काय होतं ते पाहुणा चांगला माणूस आहे. हाय बहीण जरा थोडी आपाटी, पण आता काय करते? आपण तुम्हाला अक्कल आहे का? खुशाल तुम्ही घरी बोलायला मला विचारायचं काम होतं ना. मी काय स्वयंपाक करणार नाही, काय गरज नाही अरे आपल्याला. बाबा जीवच घालून लावायच्या त्यांना. तुला काय आपल्याला काही सोनं गरज नाणं नाही नाही. करायचं त्यांना. ते तुम्ही केलं बी असेल, तुम्ही तुमच्या बहिणीसाठी लय पागोळ आहेत. मला नका सांगू शिकू. कस काय बहीण असं? ते मला नका शिकू तुम्ही. अरे नाही बाबा, तू हाताने त्यांना वाट लाव. ते तुम्ही गप 40 मध्ये देऊन बी टाकता ना. वा वा, काय बोलत तिला का तू? तुमची सवय लय मग घाल. एक काम कर, त्यांना रहित करतो. मग मला जायचं गोंड्यात. कुठं? तू तुमच्या घरी. माझ्या घरचे कोण नाही, घरी बाहेर गेलेले. म्हणजे काय गेले का? हा कुठं? तिकडे ते बाहेर कोणीच नाही चार राहिलं काम काय? करायला गेलेले घर. मग मी बोलित होते येऊ दे ना त्यांना. तुझ्या घरी तर नाही ना. काय करायचं ना तुम्हाला तसं करा. माझ्या डोक्याला ना तुम्ही डोकंच लावू नका. तुमच्या डोक्याला पण डोकं लावू तू शकत नाही. फक्त जेवण कर, बाकीचं मी काय काहीच होतं करणार काढू नाही. नको. काय झाला तिकडं? सांगतोय तेवढं ऐकत जा जरा. पुढं नाही चालायचं लई. इकडे तू इकडे यार, तुला सांगतोय तेवढं ऐक. तुला कळन का नाही? काय करायला करे? अरे एवढी मोठी तू इभारत आहे एवढी, आणि मग असं जर वाकडी तिकडे वागली काय म्हणते आणि काय लाटमाळेवाणी करते बाय, याचा मी अजिबात ऐकत स्वयंपाक नाही. करणार नाही. ती मला काही तुम्ही तसली नाटकी शिकू नका अजिबात. अरे पण एवढ्याच बार कर. काय घेणं नाही ना पण मला. आता मी बोलावल्या तर आई घालून नाही घातली. तुम्हाला कोणी सांगितलं? काशीत तुम्ही गेली विचारायचं बाई. काम होतं ना मला. आई घालून मुंबईत विचारलं का पाहिली. नाही? पण आता ती जिरेव की कमीत कमी. माणूस आहे हा. ठीक आहे घ्या बोलून. हा मग हे असं असं हा, जरा बघू काय सविस्तर असेल. बोल ना. हा मला काम आहे. मला ए करू नका सारखं तुला सारखं. अकल दाड उगाली की नाही रे? नाही ना अजून. एवढी अशी एवढी शिकून बी तुम्हाला उगवली का? माई काय आता पार पडायच्या मापात आली. माझी अजून उगवलीच नाही. आता काय करावं लागेल? आता काय करावं लागेल? हाय ही पाडून टाकावं लागते. मग आता काय, मग तेव्हा ती अक्कलदार येणार. तिथून पुढे तुला अक्कल फुटणार म्हणजे आता तुम्ही माझ्या दात पाडणार? नाही. नाही म्हणजे पडल्याच्या पुढं आता नाही, आता तुम्ही माझ्या ती दात लेट झाली ना, मग माझी लवकर बहीण नाही. यायची पण आता माझ्या अरे दात मग पाडायला सरळ तुम्ही सरळ पाड. बोल की आता हीच जर पहिल्यांदी म्हणली असती करते मी दोन जेवण करते आपण काय मला केलं तर. विचारायचं काम होतं. अरे पण आता मला कसं वाटलं, आता तू काय मला माहिती कोण का? आसन करायचं किंवा मला नसन मला काय माहिती करायचं. तुझ्या डोक्यात कुसूर आहे. कुसरचं काय आलंय आता याच्यात? मी तिला सोडून माझीच गेली. मग एक काम करा आता. हा. तुमची गेली ना मग तुम्ही स्वयंपाक करा. येते करा. आली का परत? दहा तुझ्या जाती बरोबर. यायला टाइमच नाही लागत का? नीट बोलायचं तुम्ही माझ्या संग. अरे बेंगून तिथंच येते बहीण पुन्हा. यायला लागली लय टमटम करायचं. अरे टमटम कराय काय आता तुला हा. सविस्तर विचारतोय. नीट तू आडव्यात बोलायचं. बसली. माझ्या संग बोलताना नीट बोलायचं. तू काय काय ही का काय काय मंत्री बिंत्री काय का? तू माझ्या नवरा फेवर आहे? ती नवऱ्याचं आणि बायकोच नाही सांगायचं अजिबात. माझ्या संग बोलताना नीट नाही बोलायचं. होती का नवरा? अरे काय वागतीन काय बोलती, फुकटचं दिलंय म्हणजे काही बोलायचं. ए बाबा तुम्हाला हा? जसं करायचं ना तसं करा. बाबा म्हणजे काय? तुम्हाला जसं करायचं ना तसं करा. हा, मला काही मग. घेणं देणं नाही. माझं सविस्तर बोल. हा मला जेवढं जमतं तेवढं बनवीन. चार चौकात मान आहे मला. मान करा नाही तर सन्मान करा. मला काही घेणं देणं हा, नाही म्हणजे तुमचं. असं आवाज बोलायचं ठीक मध्ये. म्हणजे तुला वाटत नाही का माझ्याकडे बघून? काय
गावात किती किंमत असेल दिसती ना किंमत, आणि मग कोणीच किंमत नाही करत. इथं कुत्रं सुद्धा सविस्तर विचारत बोलायचं नाही. तिकडे तिकडे बघून नाही इकडं म्हणलं कुत्र सुद्धा येते ना आता पाहुणं लाग येते तयारीला का काना नाही? काना करायला येते का काय? तयारी ती जाऊ दे तिकडे काय काम आहे ना ती उरक आणि इकडे स्वयंपाकाला लाग कना कना असं वास आणि दंग झाली पाहिजे त्यांना वाटलं पाहिजे काय सत्कार भाऊ आपला लाजले पाहिजे आपल्या दारात हा ना, मग तुम्हाला कवा दारात बोलवलं का? चालले दारात नको बोलू दे बोलवायला. पण त्यांना किती बी खाऊन दे इथं फुगून ते दाजी तर निसता फुगला पाहिजे तू ना एक काम कर जेवायची तयारी कर आयला यायची तर काय मग इच्छा नव्हती बरं का पण तू आणले आता बळच अहो मग आता हाय ढोंडा मस्त भावाने केलता फोन भावाचं काय नाही रे ते ती तुझी भाऊ झाली गाडी काय करते तिथं जाऊ दे. मोकारीच गाडी काढली म्हणजे मोकारा काय दोन शब्द बोललं ऐकून घेऊ आता काय तिच्यासाठी भाऊ द्यायचा का सोडून मी माझा अरे पण तू हिस्सा घेतलेला आहे मग सगळं आता झालं काय त्याच्यामुळे करता ती हिस्सा काय घेतला? होतं आपल्याला येणंच बरोबर नव्हतं हिस्सा घरी. कोणामुळे घेतला त्यांचा- मी घेतला हा, कोणामुळे ठीक आहे, घेतला ठीक आहे रे, पण घेतलं कोणाला लागत होता मग आपल्यालाच लागत होता पण आपल्याला नाही आपली- तुम्हाला लागत होता आपल्याला नका म्हणू मग तुला घ्यायचं नव्हतं मला तुला नव्हतं माया घ्यायचं, आधी पण तू तुमच्यामुळे तयार मी झाली. घेतलाय. हा मायामुळे घेतला हा पण ती आहे ना लय बोलली तर मोकार पंचनामा. नाही काही नाही बरं त्यांचं काम आहे त्या पाहुणे फोन केला म्हणजे आपलं काय लगेच आपण बी लगेच निघायचं काय अहो पण फोन केलाय ना पण माझ्या केलाय भावाने फोन मस्त पण मी तर मग बरं चल तू हा इच्छा चल जाऊ जायचं माघारी घरी नको चला पण ती काय परत असं नको नको काय झालंय. नाही होत जाऊ काय का नाही नको करीत जाऊ का नको असं झालंय अहो काय दोन शब्द बोला आणि याच्यावर काय करणार आहे? पण माझा भाऊ देऊ का त्याच्यामुळे सोडून चल चला चला चल आवाज दिली खरी ऐकतो. दादा हे वहिनी काय म्हणता वहिनी आले व्हय? बरे आहेत का पायी पायी चाले का? नाही गाडी चालू गाडी लावली मागे. तिकडे लावली मोटरसायकल चालले का? हा एवढं भीक लागलं का फार मोटरसायकल वर यायला? मग काय आता आमच्याकडे चार चाकी नाही ना नाही ना, तुमच्यासारखी हा ना, हा. नाहीतरी भिकारीच तुम्ही म्हणायला. भिकारी म्हणजे काय तुमच्या दारात पडलेत का नाही नाही, मग कुठं म्हणलं भीक आपल्या मागायला दारात? आलोयत का दारात आता भिकच तर मागायला आली. ते दादाने फोन केला दादा कुठे ए दादा नाही ते नाही येत घरात, मग कुठे गेलं बाहेर गेलेले ते. बाहेर गेलेले मग काय आतमध्ये ये बी म्हणायची काय पद्धत आहे का नाही आता असल्या भिकाऱ्यांना काय आतमध्ये हा भिकारी माझ्या बापाचं आहे म्हणून तरी बरं आहे हा का? तूच भिकाऱ्यावानी राहती कोण मी? मग कोण मी राहते काय बरं ठीक आहे, जाते मी भावाला सोडून दुसरी जा गेली तर काय फरक नाही पडत असं तुझ्याकडचं दुसरी ए बरं शांत बस मला दादाने बोलवलंय म्हणून मी आले जळतीच आहे माझ्यावर किती काय मी केलं. म्हणलं होतं ना तुला हा, तुम्हाला पण लाज नाही वाटत का हो? हिच्या नाही आता नादी काय लागून बिन लावून यायला. चालू आहे म्हणायचं मी बिन हाय काय का किती. नाही? हम्म. तुम्हाला पण लाज असं सोडून थोडीशी असं वाटत नाही का की आपण नाही सोडूनच का? दिली सारखं झालं हा ना, आपण वावर बिवर कुठे लिहून हिच्या घेतलंय, नादी लागता काय हिच्या अशी बाई सांग यायला तुम्हाला लाज नाही वाटत का थोडीशी? मग आता काय आशा दुसरी बाई आणता का म्हणजे काही? काही- बायकोलाच घेऊन आलोय मी काय दुसरी घेऊन आलोय काय मला हा ते आहे म्हणा. अशी बाई म्हणजे कशी बाई हा. नाही म्हणजे अशी निर्लज्ज. हा असू दे लाच सोडलेली मी पहिलेच हो ना, ते दिसलंच आम्हाला ते शेती लिहून घेताना. हा ना हा मग अजून ऐकायची इच्छा आहे काय तुझी ईशान हो. जाऊ दे तिचं थोबाडे खापराचं तोंड असत फुटलं असतं हा. तिच्या कोण नादी लागतंय माझा भाऊ चांगला आहे हिच्या कोण दाढ राखेल होती ते अहो, माझ्यावर रॉकेल अरे बापरे, आता रॉकेल वाटायचं काय राहिलंय? हे असली मागं बोलणं रॉकेल बघा वतवतच आग लावलेली आहे आमच्या घरात. 65 तेच म्हणलं, रॉकेल वाटायचं काय राहिलंय? रॉकेल इथं मागं आमच्या ए, घरात आगच आवाज लावलेली. खाली कर वहिनी तुझ्या दारात आली म्हणजे काही मी काही भिकारी बिकारी नाही माझा भाऊ कुठे आहे ते सांग मला फक्त हा का? भाऊ पाहिजे नाही का? मग कोण पाहिजे नाही? नाही आहे ना, भाऊ येईन ना. हिस्सा घेताना बरं नाही भाऊ ए घरात हिस्सा मी आला. माझ्या बापाची जमीन होती म्हणून हिस्सा घेतलाय तेच म्हणलं ना, भाऊ तेव्हा ध्यानात नाही आला हा. जेव्हा हिस्सा मागितला तेव्हा. ए असू दे भावाने फोन केलाय म्हणून लाज आले मी नाही वाटत का हो तुम्हाला लाज मी आमच्या दारामध्ये यायला? सोडलेली म्हणलं ना मी बोलवलं म्हणून आलो आम्ही नाही तर आम्ही काय हा, ते कशाला आलो पण- असतो तो पण माणूस निर्लज्जच आहे, खानदान सेम आहे ना, हा किती केलं तरी त्याला पण लाजच नाही. नाहीतरी चालला उठला थोबाळवर करून ए, लगेच या आतमध्ये काय आतमध्ये येते? चांगलं पान उतारा केला मला तर आतमध्ये यायची इच्छा बी नाही ए, बाई, तुम्हाला काही लाज बीज वाटली का नाही हो? हिच्या हिला तर अक्कल नाही का तुम्हाला? आले का? लाज ना थोडीफार. तिला नको म्हणत होतो मस्त मी जायला पण तिच्या नका नादी लागू या घरात थोडीफार अक्कल. तू बाहेर ये माझं दादाचं मला घर आहे घराचं माझ्या नाही बापाचं घर आहे या घरात तू भाऊ आल्यावर पाहू का असं नाही मला मी नाही जायचं येणार नाही बाहेर या घरात अरे आतमध्ये. तुला काय लाज बीज ऐकलं थोडीफार कशाची लाज आहे? आहे. मी घरात बोलवलं नाही तरी ए वहिनी पाणी दे मला काय गरज आहे पाणी द्यायची? आता वहिनी तू एवढी बोलली तरी तुला पाणी पाहिजे ना ती काय वहिनीची सवयच आहे ती मला नाही काय वाटत हम्म. पण मला फरक पडतोय ना तुला नाही पडत तर. निर्लज्ज आणि साधा सुखी हा असल्या नियम पण नाही आमच्या दारात. हाच पण नाही वाटत. पाणी मागितलं होतं
काय पाणी द्यायला का मी मोल करीन बिल करीन समजलं का काय? आपले आले पावली चल माघारी. हाताने घ्यायचं आणि प्यायचं लई गरज असेल तर. तो दादा आला. दादा त्यालाही काही काम नाहीये. तू लगेच ऐक नको अजून पान उतारा करून घेऊ चल माघारी. आलाय तो दादा मला बोलत त्यासोबत. तर काय ते तरी काय हाताचे बोलणार आहे? कान भरायचे असतील आमच्या संसारात आग लावायची असेल. आपला स्वतःचा चांगला चाललाय ना दुसऱ्याचा कसा आग लावून द्यावा ते बघायचं असेल फक्त. आग लावायची कामाने पटकन येते त्यांना. राम राम दाजी. राम 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 राम. काय दादा कशी आले? कुठे गेलता तू? कशी आली? आताच आलंय. आहेत दारातच उभी. हा ते कीर्तन पोती पुराण ऐकत होतो. ऐकून असे पडदे फाटायला लागलेत. सप्ताह होता हे तर तुझ्या दारातच आहे सप्ताह. काय झालं? आणि तो काय दारात उभा केलं त्यांना? नाही, आत्ताच आले एवढ्यात ना. आत्ताशी तर वर मी यायच्या चढलो. आधीच का? हा, एवढ्यातच आले. असं, असं. मग एक काम करा ना चला मग घरात बसा. नाही काय चहा पाणी जेवण- झालंय जेवण सगळं बिवण झालं. करा. पाणी दिलं चहा प्यालो. बघा मी त्याच्यामुळे सगळं काय अडचण? पाहुणचार केला तुम्हाला यायच्या आधी मी ठेवलं नाही. भरपूर गेला तसं काय नाही त्यांनी. फक्त चहा केला असेल. आपण मग दिलं चहा पाणी सगळं दिलं ना. अरे दादा चहा तर लांब पाणी तरी दिलंय का? मग काय तिथं तुझे दादा बायको खरं बोलते का तुमची बहीण बायको असे वरतून फुलं पडते ना असे शब्द बोलू राहिली. ए, तुला काय लाज बीज? हा? चांगलंच बोलले वाईट नाही बोलले. भिकारी म्हणते मला भिकारी. काय एवढी बोलते? एवढी घाण काय लायकी का कळतं माझी? नाही. हा ती बहिणी किती केलं तरी आपण मी काही बोललेच नाही ना. दादा मी काही बोलले का? नाही 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 काय नाही काय तरी नाही. काय भानगडी? म्हणजे तुमची नाही, नाही, बहीण आहे दाजी, नाही, नाही, ना. म्हणतो. काय ना, काय बोलले? तुमची बहीण संसार मोडायला येते आपला. नाही करणार तिला काय करायचं आपल्या संसाराचं मोडायला म्हणजे आता काय तिला तुम्हाला खरं हा बोलायचंय का? विचार म्हणजे असा केलाय ना हा. की आतमध्ये यायची आणि जेव्हा सुद्धा इच्छा नाही राहिली. नाही, ऐकलं का? हा चांगल्यापैकी केला. बरं एक काम करा जाऊ दे बरं. नाही नाही आता मला नाही जेवायचं नाही नाही. तुला माहित नाही का मला आता तुला इथंच पहिलं पोट पण भरलं. सगळं माहिती नाही हिचं कसं आहे. अरे दादा पण हे असलं असतं का बरं कुठं? एक काम कर चला पाहू काय जेवायचं. जेवता राव? नाही, अशी चला, पद्धत जेवा आहे जेवा पुढे. तिथून पुढे हे करू. नको चला. असं कुठं असतंय? अहो ते बहीण आणि दाजी आल्या. गोंड्याला? हा मग काय आलं आता? अरे ती म्हणते बायकून लई पाहून इथं दारातच पाहुणचार झाला. भिकाऱ्याशिवाय तर बोलत नाही ह्याची बायको. ए, वैशे इकडे रे. एवढं घाण घाण एवढी घाण लायकी का पर? अरे बारे. तुम्ही पण आले? मी आलोय बा आता. अरे मग आता तू पाहुण्याला मला मग सकाळी हे म्हणले हा. मा मेवना बहीण येणार आहे धोंड्याला. हा. मग आता मला फोन केला मला म्हणले तुम्ही या तुमची बहिणीने बोलला आता तो तर काही फोन नाही केला. मग आता यावं लागलं होय. अरे दाद्या अहो मी बरोबर आहे फोन मग. केलता म्हणलं येत आयडिया आहे दोंडा आहे दाजीला म्हणलं आणि होतं. मग तू पाहुण्याला का मग काय बोलत होती? काय नाही बोलले दारात मी. उभा. त्यांना चहा पाणी वगैरे केलं. होय रे. नेमका गावात गेलो. तुम्ही काय सांगतात मला? भिकाऱ्याशिवाय तर बोलली नाही तुमची लायकी नाही म्हणली माझ्या दारात यायची. वावर लिहून घेतलं रान लिहून घेतलं जे नाही ते बोललीये. पाणी दे म्हणलं तर बरं दिलं. दादा मला सांग आता आपल्या पण घरामध्ये हिस्से झालेले आहेत पण मी घेतलं का आपलं वावर लिहून? तिने का घेतलं? घेतलंय का मी? घेतलं का वावर? अरे घेतलं थांब 2 होतं. मिनिटं थांब 2 मिनिटं. हा. तिला वावर नाही माहित. घेतलं. त्यांना काय माहिती तुला आहे काय माहित माहित नाही. नाही तुला बोलायचं काय सुंबार बिंबार काय हे काय सगळं सुंबार काय ठेवणार सुंबार हा. असल्याचं काय सुंबार ठेवणार आपल्या आहे? घरी ही काळा शिकवलंय का तुला ही अरे पण दादा तुला माहित नाही हे लोक कसे आहेत? घेतलं तर कोणाचं घेतलं तिच्याच बापाचं घेतलं ना. मग यायचंच नाही ना दारात आमच्या आई बापा नाहीत ना तुमचे तर मग इथं यायचं नाही काय संबंध आहे यायचं? आणि तुला माहिती आहे एवढं तुझ्या समोर दादा अरे, एवढं बोलत एक मागं मिनिट किती ऐक ना. बोलत असतात. एक मिनिट काय ऐक. ऐकायची जाऊ दे. मी तिकडं मला तिच्याकडं गर्दी. तिने मला त्या दिवशी फोन केलता आणि तुम्हाला सांगता येत नाही ते सही करायला आलती. तर तुमच्या डोक्यात पाणी अहो, झालं. पण मला काय वाटलं की बाबा ही दोघं या त्यांच्या कारणास्तव का वाईना जेवा त्यान खावा त्यान मग आपण तिला झालं सांगता तुमच्या येईना. वावर दिलंय ना पाठीमागे अजून दिलंय तुम्हाला ना काय मला पाहिजे? अजून काही वावर येणार तुमच्या नाही. ताब्यात होतं आम्ही परत सही करून रिटर्न सही दिली करून तुम्हाला. गेले ते माझी एकदा सही केली आणि निघून गेले आणि तू त्याला काय नाव ठेवती मोकर गेले मग जेवण पाहुणचार करायला मोकळा होतो का मग यांचा तू मी ते काय कागद बोलावली आणलेत का होती? तिथंच आहेत ते कागद. आहेत ते गाडीच्या डिक्कीत रडू नको ठेवलेले. तू बाबा नको करू. कोणची गाडी तिकीट ठेवले तुमच्या गाडी तिकीट ठेवले हा, पिशवी मग ते गाडी. देऊन टाकायची तिच्या आदायाची माड्यावर तुला काय अक्कल बिक्कल आहे का थोडीफार? तिने सांगितलं बोलून तर दिलं पाहिजे ना. हा? पण म्हणलं त्या एक शब्द कागदाच्या सुद्धा का बोलून वाईनाचं- द्यायना कसला पान उतारा केलाय तिने माझं. ती त्याशी होऊन इथं आली तुला तपास बी नाही गावातून भावाला घेऊन गेली आणि तुमच्या नावचं करून दिलं दिलं तुम्हाला ना. सांगता येत नव्हतं का? अहो पण मला काय वाटलं म्हणलं येते ना आता ही नेमकी मी गावात गेलो ही इथं हजर झाली आपण तुम्ही सांगायचं ना तिला आपलं हिला वावर आपलं हिला मिळालं. काय म्हणलं होतं साहेब बाबा कर पाहुणं याच्यात वर ही नेमकी तिने इथंच गाठली लगेच आल्याच जरा विचारपूस करायची कोणत्या गोष्टीची काय आहे काय नाही ती मिली का आज बी ती खातेफोड झाली होती. खातेफोड गेल्यामुळे तिच्या नावचं गेलं तिचं काय चुकलंय ते? पण तिने कुठे ठेवलंय राव? दिलं ना तुमचं नावचं करून. मग हो एवढं बोलणं अरे कधी धोंडा आहे धोंड्याला जरी काय तरी हिने एवढंही केलं तरी आली तरी तिला पाहुणचार करणं आपलं काम आहे. एवढं बोलल्या त्या हिने सहन केलं आपलं चेष्टावर नेलं सगळा मी विषय. त्याच्या करताय ना बोलितच नाही यांना जाळ झाला हे पाहुणेच खतर आहे ही बी मला खतरं पण आहे, आता ती बी थांबायचं नाही मी पण जाणार आहे. म्हणजे मला आता नाही. नाही बोलावणार कायला बोलू तुम्हाला जर ने ना पाहुणे बहीण ने ना तुम्हाला पाहुण्या रावळ्यांची मी काय बहीण तशी लावणार नाही 2 घास खाल्ल्याशिवाय बहीण काय इथून हाणून देणार आहे का? सगळं तिला सगळा पाहुणचार करून वाटा लावणार आहे.
मग तुम्हाला दिलंय ना तुमचं, मग तुम्ही काय भांडता पुढे काय मग? म्हणलं मी कायला भांडव त्यांच्या संग आता. हिला माहित नव्हतं हिची झाली ना चुकीमध्येच, तरी ऐकूनच घेती. अरे निदान चुकलं तरी म्हण तुला एवढं माघारी दिलंय त्यांनी. चुकलं ताई माझं. अरे भीक मागी होतो आम्ही आमच्या घरी खायला. काय बोलण्याची अहो, पद्धत आहे, तुला ही विषय नाही. शिकवलं का रे आम्ही? हे साहजिक आहे, राग येणं साहजिक आहे, पण हिला मायाकूनच चुकलं. हिला मी म्हणलं नाही ती साहेब या झाली. हेच म्हणले नाही तर तिची तरी काय चुकी आहे? तिची त्याच्यामुळे चूक कोणत्या तरी बी भावाला आम्ही काय एवढं देऊन बी तरी मी यायची इच्छा नव्हती, पण ही जी ऐकानाच कशी. एक नाही तुम्हाला वाईट मानून नका देऊ. कोणच्या बी बाईला वाटणार आहे, आपली जमीन गेली म्हणल्यावर तिचं स्वागत काय चांगलं करणार आहे का आल्या आल्या. आपली हा. सर्रास ही चालली काय आहे. म्हणायचं ती तुमचं? चालूच आहे. बहिणीने जर हिस्सा हा, ही घेतला, जर गोष्ट तिला जर कोण माहिती बोलत? असती नाही ना, बोलत मैत्रीला जात तुम्ही नाही. दोन शब्दांनी तिने दुखावलं. तुम्ही गेले का मैत्रीला बहिणीची? नाही गेलो नाही गेले ना? नाही गेलो हिस्सा घेतला होता नाही म्हणून. गेलो गेले नाही गेलो. मग तीच परिस्थिती इथं झाली. हम्म. शेम नाही टू हो शेम. दादा, खरंच चुकलं माझं. ताई खरंच चुकलं हो माझं. पण मला नाही पटत भाई, काही जरी म्हणलं तुम्ही तर तुला अक्कल पाहिजे अरे थोडीफार. दादा, आता स्वयंपाक केलेला नसेल है ना? नाही केलाय स्वयंपाक. स्वयंपाक करायला लावला स्वयंपाक होता. केला मी. मग बोलायची काय गरज होती? केला होता. 2 घास खाल्ले असते गेले असते बिचारे निघून. तुला काय प्रॉब्लेम होता काही? अहो, माझ्या किती केलं डोक्यात तरी राग बाय होता माणसाची बुद्धी. तुम्हाला वाटतं का? यापूर्वी होती गुडघ्यातच मेंदू. माझ्या डोक्यात राग होता की माझ्या नवऱ्याच्या नावावर. आपण नवऱ्याच्या नावावर घेतलं तिने, कुठं केलं? खातात तर तुम्हीच. पण मला माहिती का आम्ही मला आला म्हणलं बाण टाकून दे हिला आमचे. काय वाटलं असेल की बुवा चला बुवा आता गेलंय म्हणलं खाण्यात आणि याच्यात काय नाही, विषय नाही, राहिला. तिच्या नावचं झालंय तर मग मला सांग, खातोय कोण सध्या? तुम्हीच खातात ना. मग ती आली खायला का तुम्हाला हिस्सा मागायला आली? त्याच्यातलं आम्ही उत्पन्न मागलं द्या बा पोतभर घेऊ आम्हाला. आणि तिच्या परिस्थितीनुसार आहे ना, तुम्ही ते भावाने द्यायला पाहिजे होतं तिला. तिची परिस्थिती काय लय मोठी नाहीये. आणि मी काय म्हणतो हिस्से घ्यायला पाहिजे, पण परिस्थितीनुसार पाहून घ्यायला पाहिजे. एखाद्या भावाला जर 2 एकर असलं तर ती कुठून घ्यायची? काय झक मारायचं तरी काय भीक मागायचं होईल. आता याला इन 2 एकर आहे. पण काय घ्यायचं त्यातलं तू? 1 एकर तुम्ही घेतलं, हे काय खाईन मग? उपाशी मरून. नाही ना हो, पण तिने बी नाही ठेवलं. नाही पण काही म्हण, तुझ्यात ते प्रॉब्लेम आहेच. तुझा शरीर वाढ पण तो फार कमी देऊ ना. मी पहिल्यापासून काम नाही देत तिला बापाला पाहिजे. बी तीच म्हणायचो, हीच आहे ना मेंदू वाढवणार राहू, हिला औषध होता का? हिला औषध आता होतं मला का? तीच करावं लागणार. बरं झालं बाबा, यात तुमच्या हवाली करून दिली आणि नको. नाही नाही बरं झालं तुम्ही बी आमच्यावर चांगले उपकार केले. का बरं? आता निस्तरायची पाळी आली ना आम्हाला. पण तुम्हाला काय मारती का? नाही नाही मारीत बिरीत आणि नाही ती का? चेष्टा, नाही चेष्टा, तुम्ही नाही सगळं काही. भांडती का? काम तर सगळं करते. भांडणाला एक नंबर आहे ती. नाही मग आमचं खानदान हा नाही नाही म्हणजे तसं नाही काही. एकदा पेटलं ना भाऊ. ये जायला येस तू येजन पण ही नाही जायची काय. येणारच नाही. किती पाणी वाता मला वाटलं तुम्ही आता माझ्या बहिणीला काहीतरी म्हणतात, मी ठोकणार होतो तुम्हाला. अंगा पण हे ऐकलं यांचं. वा, वा. मी म्हणलं हीच त्याला बोलली म्हणून मी गप्प नाही. तुमची बरी घेत नव्हती, मग आमचं असं पेटल्यावर आम्ही मग नाही पेटल्यावर तुम्ही इजत नाहीत ना. हा, मग तुम्हाला काय मुळ नाही पाया नाही चलो लाटमाळ कुंकड बी चलू द्या फक्त पेटल्याला आम्ही पाहिजे. नीट बोला बरं का, हा. आजू कभी लाटमाळ म्हणून हा, नका. नाही तर काय. ए, नका भांडणं करू आता. एवढ्या दिवस तू ही शिकवलं घ्या माणसाला. हा ऐक ना दादा. अख्खं घरदार तो नीट केलं. कोणाचा आणि बीपी एक वाढला तर नाही तो झाला. मारला तो जीवाचा. या माणसाला नीट नाही केलं तो. त्याशिवाय काय आता माय होती काय उलटी मारायची काय. ऐका ना, भांडण बंद करा. हा. मी चांगलं जेवण केलंय पोळ्याचं जेवण. हा ना, जेव- नाही नाही जेव- जेवायचा जेव- विषय नाही, पण तू शिकवलं काय या माणसाला ही सगळं आता पहिली. तिने काय राहिलं शिकायचं सांग की जरा भावाला मोठेपणा सांग. एवढा मोठा माणूस तुला सरळ करता आला नाही याच्या आतापर्यंत. तुला जगण्यात काय बघ म्हणे मेलेली हा, बरी तू. चुकलंच. तू मेलेली बरी. हा? आपल्या खानदानाची एवढी खाल्ली पातळीला घेऊन घालती. आता बरं वाटतंय स्वतःला बोल बोलल्यावर. नाही नाही निसटलं नाही कुठं काही काय नाही निसटलेलं बरोबर नाही चालेल. नाही आपल्या पातळी खाली खानदानाची एवढी खाल्ली आता घालती. एवढा मी कमी आहे, ती खाली पातळी खाली बरोबर आहे ना. अरे हा माणूस गोधडच घेऊन आणायला पाहिजे होता. हा, हे महत्वाचं आहे. भावनाटणी मला करतो. तर पहिलं सांगायला पाहिजे होतं दादा, तो मेंदू खराब आहे का? अरे इतके दिवस काय सांगत होतो मी एकाच तुला? करता तुमच्यातच. चला म्हणजे मेवना मारा होता काय तुम्हाला. आम्हाला काय येडं आहे दादा. आता ट्राय करून येते मला मी. सांग मेंदू कोणाचा खराब आहे? याचा चिक नाही. खरं बोलतो भावी तरी तू सही दिली याचं काम होतं की नुसतं सांगायचं. सांगायचं. खराब आहे. मग कोणाला हाणला पाहिजे तू सांग ह्यालाच बरं. खाणाय पाहिजे. मी उद्या आता सांगते try तुला, करू ये नका. इकडं. हा गोधडी दाबून बघू का? नाही नाही आताच नको, नंतर नाही, करा. नाही. आम्हाला गेल्यावर करा आम्हाला जाऊन देतो का? नाही ना 4-5 गोदाडे फाडल्याशिवाय सोडती काय बहीण पण तेव्हा मला काय? सांग हे तो बी काम होतं की नव्हतं? तुला याला कळत नाही मूर्खाला एका म्हणतो बहिणीने सही दिली जमीन मागे दिली याचं काम आहे सांगायचं काम एखादी होतं. फोन करते मी अमक्या ठिकाणी आली मी आम्ही संघ चालू असतो तिघ गावातून त्यांना आता ही आम्हाला काय माझी माहित? आजी हजर. यांची चुकी नाही. अरे तुला अक्कलच नाही नाहीतरी. हे काय करते माहितीये इंग्लिशच्या ऐवजी देशी पिते त्याच्यामुळे प्रॉब्लेम. हा ह्यो घोटाळा होता. का पेलं? पेलं रोज पेतो रोज. आता ही इथून सुरुवात आहे आता. एक दिवस खाडा नाही. मला काल टाकलं 100ला अयो. 120 द्या. म्हणलं काय दाजी काय बघ द्या राव म्हणले लय अर्जंट 90s घेतली होती. हा? नव्हती. 90 म्हणजे इंग्लिश तुम्ही घरात चला. हा नाही घरात घरात चल. आपण यांना जेव आता 120 मध्ये इंग्लिश येते का? मग जेवण तुमचा विषय जेवण वेगळा करून आहे. गेल्यावर नाही का? चला या नाही नाही जेवायला. तू जाय ना तू मेंदू साडलाय
मला जेवायची मला पण इच्छा नाहीये चला आपलं जाऊ द्या नाही तुम्ही नाही, जेवण हो, नाही. नाही, नाही. त्यासाठी एवढं सगळं केलंय असं मी. जात चुकलं असं म्हणलं काय? ना. आता मला ऐक वाटतं ना. का तायडे तू आता तुम्ही दोघं घरात जा मी जरा खर्च करतो चालतंय भाऊ एका राखीश आहे तू काय रे, इकडे 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 काय आलं? काय पाहुणचार का नाही मग हे तुम्ही केलं पाहुणचार चांगला आहे का मोबाईल कुठे तो मोबाईल नाही त्याच्यातून पैसे माझ्याकडे. तो मोबाईल कुठे नाही माझ्याकडे नाही मोबाईल. हाय मोबाईल आण बरं मोबाईल तो आहे मोबाईल का? आण 1 मिनिट नाही मला मोबाईल. आण मोबाईल थांब थांब इकडे मोबाईल आण पटक्यास आण पटक्यास आण येडवून कर थांब तिला 1000 टाक आधी झालं म्हणजे त्याच घेऊन तुम्ही का बसा मला नाही मला माहिती तिच्याकडे लय पैसे एक काम कर ना मला दवाखान्यात जरा 1000 रुपये मार बरं जरा काय झालं दवाखान्यात? अरे मला टंगड दुखत हा ना. गावात हे तुमच्या गावात कोण पायात येतो ना उलट्या व्हायला लागल्या त्याला सारवळ्यात डॉक्टर चांगला आहे म्हणजे त्याच्यामुळे एक इंजेक्शन घेऊन येतो दुखत आहे? हा, मार बरं. गादी सरकली त्याची गादी पटक्यास आणि जादा असली तरी मार 1,500 हा 1,500 मार मार परत 2000 मारले. हा मार रे. बरं ओके बरं, आता एक काम करा पोळ्या तुम्ही दोघीच खा हा. बरं का आम्ही आता बाहेर जीवन आजची गादीचं हा बघतो का? हा तेवढं पाच नीट हा नाही ठेवा. गादी सरकली त्याची. झालं. झालं चला साहेब मी तुम्हाला जेवायला हा. देते. अरे काय अक्कल बरं माणूस चला तुम्ही हा, ओके